ओके. सो बेसिकली मी काल सांगितलं की जी लिस्ट मी तुम्हाला दाखवली ती मी रिपीट करणार आहे. ओके. त्याचं रिझन सिंपल आहे. जे आत्तापर्यंत आपण ज्या प्रकारचे कॉम्पोनंट्स बघितले ते स्ट्रेट फॉरवर्ड कॉम्पोनंट्स होते जे मटेरियलमधनं तुम्हाला समजायचे होते. त्यातले प्रॉप्स समजायचे होते. ओके. याच्या पुढे तुम्हाला तुमचं स्वतःचं पेज डिझाइन करता आलं पाहिजे. जे काही एक्सपेक्टेड युजरला आहे ते तुम्हाला स्वतःला त्याचे कॉम्पोनंट्सचं कॉम्बिनेशन बनवून तयार करता आलं पाहिजे. राइट. सो कॉम्बिनेशन काय आहे की मी स्टँडर्ड अँड डिव्हिजन सिलेक्ट केलेलं लिस्ट तयार होते. हा एक तुम्ही बनवलेला कॉम्पोनंट असायला पाहिजे. मग तो कॉम्पोनंट जर तुम्हाला बनवायचा असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही त्यातले मटेरियल युआयचे काही कॉम्पोनंट यूज करणार. फॉर एक्झाम्पल वेदर इट इज ड्रॉप डाऊन और लिस्टसाठी तुम्ही जर एखादं टायपोग्राफी वापरणार असाल किंवा चेकबॉक्स वापरणार असाल, हे मटेरियल युआयचे कॉम्पोनंट तुम्हाला लागणार आहेत. पण 2 ड्रॉपडाऊनच्या बेसिसवर लिस्ट दाखवणं हा एक जो कॉम्पोनंट तुम्हाला तयार करायचा आहे, हे तुम्हाला तयार करण्यासाठी तुम्हाला मी शिकवलं की बिहेवियर्स डिफाईन केल्यावर प्रॉप्स कसे लक्षात येतात. सो जर तुम्ही ते प्रॉप्स त्या कॉम्पोनंटला दिलेत, तर कॉम्पोनंटच्या आत काय चाललंय तुम्हाला वरी नाही करायचंय. पण त्याला जे तुम्ही बिहेवियर एक्सपेक्ट करताय, त्या बिहेवियरला लागणार एक डेटा तुम्हाला त्याला पाठवावा लागेल. राइट. सो हे शिकण्यासाठी तुम्हाला मी मटेरियल युआयचे कॉम्पोनंट्स प्रॅक्टिस करायला लावले 2 दिवस. की मटेरियल युआयचा जर तुम्ही टेक्स्ट फील्ड वापरत असाल, तर तो तुम्हाला मेन 2 गोष्टी मागतो. एक, त्याची व्हॅल्यू जे काही टेक्स्ट फील्डमध्ये दिसतं, तो एक्सपेक्ट करतो की तुम्ही ती व्हॅल्यू त्याला पास करा, तरच तो टेक्स्ट फील्डमध्ये ती व्हॅल्यू दाखवणार. आणि दुसरा कॉम्पोनंट आहे ऑन चेंज प्रॉप, की तो म्हणतो की जर युजरने काही टाईप केलं, तर त्याला एक इव्हेंट मी तुम्हाला देणार आहे. त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला काही मी डेटा पाठवणार आहे. दिस इज व्हॉट मटेरियल युआय components will expect from you as a prop. ओके. सो बेसिकली जे काही मी तुम्हाला 3 भाग सांगितले, ते 3 भाग इंडिपेंडेंटली तुम्हाला कळायला पाहिजे. पहिला भाग आहे की जिथे आपण 5 स्टेप्स समजलो होतो, रिॲक्ट इथे संपून जातं. राईट. इथे रिॲक्ट संपतं आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे की आता ठीक आहे, रिॲक्टनी मला काही प्रॉप्स दिलेत, तर हा कॉम्पोनंट बिहेव कसा करेल. तर त्यासाठी आपल्याला मटेरियल युआय मधील जे काही कॉम्पोनंट्स आहेत जे आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहेत, त्याचे जे प्रॉप्स आहेत ते समजायला लावले. ते हे प्रॉप्स आहेत. हा मटेरियल हा ड्रॉपडाऊन आहे, सर्चेबल कॉम्पोनंट आहे बेसिकली. सो हा कॉम्पोनंट समजण्यासाठी तुम्हाला मटेरियल युआय मध्ये जेवढे कॉम्पोनंट्स आहेत ते समजायला लावले, की जेणेकरून तुम्हाला युजरला जी समोर दिसायला पाहिजे ते तुम्हाला आणता आलं पाहिजे. आणि थर्ड पार्ट आहे की कॉम्पोनंट आणि प्रॉप याचं जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे हा पार्ट, हा जो एंटायर राईट साईडचा पार्ट आहे, प्रॉप्स, इव्हेंट्स आणि कॉम्पोनंट, हे तुम्हाला डेव्हलपमेंट करायला हेल्प करणार आहे. की मला एखादी एक्सपेक्टेड बिहेवियर जी आहे ती कशी बिल्ड करायची. सो त्यासाठी तुम्हाला थर्ड पार्ट होता की प्रॉप्स आणि कॉम्पोनंटचं रिलेशन तुम्हाला कळायला पाहिजे. ओके. सो मी आता परत रिवाइज करतोय थोडंसं आणि मग आपण परत कालचं पार्ट जो आहे तो रिवाइज करणार आहोत. मी पुढे जात नाहीये. मी काल जे शिकवलं तेच परत शिकवणार. ओके. जी तुम्हाला एक्सरसाइज सांगितली मी ती रिपीट करतो. तुम्हाला रोज 2 मटेरियल युआयचे कॉम्पोनंट प्रॅक्टिस करायचे आहेत. प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये बिहेवियर्स चेंज कशा करता येईल. फॉर एक्झाम्पल टॉगल बटन 2 व्हॅल्यूवाले असू शकतात किंवा मल्टिपल व्हॅल्यू असू म्हणजे 3 व्हॅल्यू पण असू शकतात किंवा टॉगल बटनचा कलर पण आपण कंट्रोल करू शकतो. असं काही आयडेंटिफाय करून तुम्ही स्वतःचा कॉम्पोनंट लिहायचे आणि त्याला प्रॉप पास करायची. ही एक एक्सरसाइज आहे. ही एक एक्सरसाइज तुम्हाला रोज करायची आहे, कारण मटेरियल युआय यूज कसा करायचा, त्याचे प्रॉप्स कसे समजायचे, त्याचे बिहेवियर्स कसे चेंज करायचे, ही जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही पेजमध्ये स्ट्रगल कराल. आणि जेवढे कॉम्पोनंट युआय कॉम्पोनंट्स तुम्ही शिकाल तेवढं तुम्ही कॉन्फिडंट व्हाल. राईट. सो ही एक एक्सरसाइज आहे जी तुम्हाला अजून रोज करायची आहे. ऍटलिस्ट 20-25 जेव्हा तुम्ही त्याचे कम्फर्टेबल व्हाल, तुम्ही स्वतःचे कॉम्पोनंट्स तयार कराल, तेव्हा तुम्हाला ते
आयडिया येईल की मी जे सांगतोय त्याचा उपयोग काय करायचा आहे. आणि तो हा पार्ट आहे. हा कॉम्पोनंट इंटरनली मटेरियल वापरतो आणि इंटरनलचे प्रॉप्स वापरतो आणि जे युजरला बिहेवियर स्क्रीनवर दिसायला पाहिजे ते दाखवतो. ओके, सो विल जस्ट रिवाइज व्हॉट वी हॅव डन टिल नाव. सो आपण सर्वात पहिले हा पार्ट बघितला जिथे 5 स्टेप्स होत्या, की पेज लोडला आपण एपीआय कॉल करतो, जो डेटाबेसमध्ये आहे कुठेतरी सर्व्हरला, तो आपण स्टोअरमध्ये आणतो. सो यूज इफेक्ट विथ एम्प्टी ब्रॅकेट कॉल एपीआय. तो स्टोअरमधनं पेजवर डेटा घेऊन येतो. जेव्हा डेटा पेजवर येतो तेव्हा त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायचं एक्झाम्पल आपण घेतलं. त्याच्यामुळे जो डेटा आलाय त्याची डिपेंडन्सी दाखवून त्याच्यामध्ये पहिली रो सेट करायची किंवा युजरचा स्टँडर्ड सिलेक्ट करायचं, त्याचे एक्झाम्पल आपण बघितले. त्याच्यानंतर क्लिक फंक्शन मध्ये जो काही स्टेट व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल तो स्टेट व्हेरिएबल आपण सेट करतो. आणि लास्टला जे पॅराम्स आहेत ते पाठवतो. ऑब्विसली ते एक स्टेप आहे, स्टेट व्हेरिएबल टू, चा अर्थ तुम्हाला माहिती आहे. ओके, सो क्लिक फंक्शनचं काम आहे ह्या स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू सेट करणं. आणि जेव्हा तुम्ही प्रॉप्स पाठवता तर जी काय व्हॅल्यू सेट झाली ती इकडे पास झाल्यामुळे तो दाखवणार. सो हे तुम्हाला कधी पण उठलो तर हे 5-6 स्टेटमेंट जे आहेत ते लक्षात राहायला पाहिजे. हे जेव्हा यूज केलं आपण तेव्हा सर्चेबल कॉम्पोनंट वापरलं होतं, राईट. तो सर्चेबल कॉम्पोनंटचं स्क्रीनवर एक्सपेक्टेड बिहेवियर काय आहे तर त्यांनी एक लिस्ट दाखवायला पाहिजे ज्याच्यातून युजर एखादी व्हॅल्यू सिलेक्ट करू शकतो. आणि तो कॉम्पोनंट कशाचा आहे हे कॉम्पोनंट दाखवता आलं पाहिजे. ही आहे रिक्वायरमेंट, हे समजून घ्या. ही आहे रिक्वायरमेंट. आपण ड्रॉपडाऊन नाही दाखवत, पण काय म्हणतो युजरला लिस्ट दाखव, युजरला एखादा ऑप्शन सिलेक्ट करायचा ऑप्शन दे, आणि तिसरं हा कॉम्पोनंट कशाचा आहे तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ही युजरची रिक्वायरमेंट आहे. ही जर रिक्वायरमेंट असेल तर ऑब्विसली आपण आता ह्या रिक्वायरमेंटला फुलफिल करायला प्रॉप्स शोधायला सुरुवात करतो. तर प्रॉप्स काय तर लिस्ट दाखवायचं म्हणजे आपल्याला एक ॲरे पाठवायला लागेल, आयटम लिस्ट. त्याला एखादा ऑप्शन सिलेक्ट करायचं म्हणजे त्याला क्लिक ऑप्शन द्यायला लागेल. पण क्लिक झाल्यावर जी व्हॅल्यू त्यांनी क्लिक केली ती सेट करायला पाहिजे, म्हणून त्याच्यातनं येणारी डिफॉल्ट व्हॅल्यू पण त्याला मिळायला पाहिजे. आणि थर्ड हा कॉम्पोनंट कोणाचा हे कळायला पाहिजे. सो व्हॉट ऑल props it is expecting: array, click function, and default value. Default value is basically जी व्हॅल्यू त्यांनी सिलेक्ट केले दाखवायला पाहिजे. जर ही व्हॅल्यू नाही आली जर ही व्हॅल्यू त्याला नाही दिली तर तो दाखवू शकत नाही की त्यांनी युजरने काय सिलेक्ट केले. आणि लास्ट लेबल. तो हे मी 4 प्रॉप्स तुमच्या समोर आयडेंटिफाय केले. ते आयडेंटिफाय करताना मी तुम्हाला पहिले सांगितले की युजरच्या रिक्वायरमेंट्स काय आहे. अंकिता हा पार्ट एक्सप्लेन कर बघू मला. येस सर. सर्चेबल ड्रॉपडाऊन मध्ये आपण 4 प्रॉप्स पास करतो: आयटम लिस्ट, ऑन क्लिक, डिफॉल्ट व्हॅल्यू आणि लेबल. परत मी फिक्स करतो तुला. सर्वात पहिले युजर रिक्वायरमेंट सांग की सर्चेबल ड्रॉपडाऊन मधनं एक्सपेक्टेड काय आहे. रिक्वायरमेंट्स काय आहेत? 1 2 3 जे दिसतंय ते रिक्वायरमेंट्स आहे. सांग. युजर रिक्वायरमेंट असं आहे की आपल्याला एक ड्रॉपडाऊन शो करायचं, त्यामध्ये ड्रॉपडाऊन मध्ये लिस्ट दिसली पाहिजे. ठीक आहे, तर लिस्ट दिसण्यासाठी आपण एक ॲरे डिफाईन केला. आणि थांबा 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 थांबा, मी परत परत मी जसं मी तुम्हाला तेच शिकवतोय. तुम्ही जेव्हा पण कॉम्पोनंट डिफाईन कराल सोल्युशन शोधायचं नाही, पहिले युजरला काय काय एक्सपेक्टेड आहे हे शोधा. 1 2 आणि 3 ह्या युजरच्या रिक्वायरमेंट आहेत. मी पहिले रिक्वायरमेंट आयडेंटिफाय करायला लावल्या. ड्रॉपडाऊन मध्ये तो लिस्ट शो करायची आहे आणि बरोबर. ड्रॉपडाऊनला एक लेबल हवंय. आणि त्या ड्रॉपडाऊन वरती क्लिक बाय डिफॉल्ट एक व्हॅल्यू सेट झाली पाहिजे आपण ओपन करू तेव्हा युजरला. आणि क्लिक वरती व्हॅल्यू सिलेक्ट व्हायला पाहिजे. अशा 4 रिक्वायरमेंट्स आहेत, बरोबर ना. हो. एक रिक्वायरमेंट मी ऍड करतो.
सो रिक्वायरमेंट्स सुशांत कळाल्यात का? कारण तुम्ही जेव्हा इंडिपेंडेंटली डेव्हलप करायला जाल ना, मी हे जे शिकवलंय ते कसं वापरायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. हे जे मी बुलेट पॉइंट्स दाखवलेत हे तुमचे प्रॉप्स आहेत जे तो एक्सपेक्ट करतोय. पण ते प्रॉप्स अगोदर नाही आहेत ना, त्याच्यासाठी पहिले रिक्वायरमेंट असायला पाहिजे. सो सर्वात पहिले सगळ्या रिक्वायरमेंट तुम्हाला लिस्ट करता आल्या पाहिजेत. जे आम्ही क्लिक करतोय त्या रिक्वायरमेंट्स आहेत. सो सुशांत तू एक्सप्लेन कर. प्रॉप्स आपण नंतर बघू, पहिले त्या सर्चेबलच्या रिक्वायरमेंट्स एक्सप्लेन कर. युजरच्या रिक्वायरमेंट अशी एक आपल्याला लिस्ट शो करायची आहे. हम्म. त्यासाठी एक आपल्याला असा एक ड्रॉप डाऊन लागेल, त्याच्यामध्ये एक डिफॉल्ट व्हॅल्यू सेट पाहिजे. हा, त्या सिलेक्ट लिस्ट मधली, हा सिलेक्ट त्यातली एक लिस्ट मधली एक व्हॅल्यू सिलेक्टेड दिसायला हो पाहिजे. हो. युजर जेव्हा युजर इंटरॅक्शन करेल, जेव्हा सिलेक्ट करेल, तेव्हा क्लिक फंक्शन मध्ये एक जी काय फंक्शन नाही, रिक्वायरमेंट युजरच्या अँगलने असतात, त्याला टेक्नॉलॉजी नाही कळत. युजर इंटरॅक्शन झालं पाहिजे त्या लिस्ट वरती. आणि ते इंटरॅक्शन काय व्हायला पाहिजे, त्यांनी एखादी रो क्लिक सिलेक्ट केली तर केलं ती की हो क्लिक एखादी केलं ते सिलेक्ट करायला पाहिजे. हो. आणि त्या जो आपला ड्रॉप डाऊन आहे त्याला एक लेबल असलं पाहिजे त्या ड्रॉप डाऊन बरोबर बरोबर. सो आयडेंटिफाय साठी. राईट, सो मी तुम्हाला पेज डेव्हलपमेंट कडे नेतोय हळूहळू, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकवली आहे, पण मी आता तुम्ही रिक्वायरमेंट जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट पहिले लिस्ट डाऊन करता आले पाहिजेत आणि त्या रिक्वायरमेंटला लागणारे प्रॉप्स तुम्हाला आयडेंटिफाय करता आले. सो जोपर्यंत रिक्वायरमेंट तुम्ही लिहित नाही तोपर्यंत प्रॉप्स नाही डिफाईन करता येत. तो म्हणून ही प्रॅक्टिस करा की 1 2 3 4 जे आहेत ते तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. तर ह्या अचीव्ह करायला आपण प्रॉप्स डिफाईन करतो. तुला लिस्ट दाखवायची तर ॲरे पाठवायला लागेल, त्याला बाय डिफॉल्ट सिलेक्ट दाखवायचं असेल तर एखादी व्हॅल्यू पाठवायला लागेल जी त्याला सिलेक्ट करायची आहे. युजरला सिलेक्ट ऑप्शन द्यायचं तर एक क्लिक फंक्शन लागेल. ऑब्विसली क्लिक फंक्शन मधनं जी व्हॅल्यू जाईल तीच परत त्याला रिपीट येणार आहे ॲज अ डिफॉल्ट व्हॅल्यू. आणि लास्ट तो लेबल अशी एक प्रॉप आहे. सो आत्ता थोड्या वेळपूर्वी जे चाललं होतं की आपण इथे अंकिताचं डिस्कशन बघत होतो, तर त्याच्यात एक्सपेक्टेशन माझ्या ह्या आहेत की पहिले तर तुम्ही रिक्वायरमेंट डिस्कस करायला पाहिजे. एकदा रिक्वायरमेंट अशा लिस्ट डाऊन झाल्या की मग त्याला लागणारे प्रॉप्स डिस्कस करायला पाहिजे. प्रॉप्स कधी येतात, ज्या वेळेला तुम्हाला त्यात लागणारा चेंज तुम्हाला कळेल की मी जर हाच कॉम्पोनंट 2 वेळा लिहिला तर दुसऱ्या वेळेला यूज करताना तो वेगळं काय बिहेव करेल. फॉर एक्झाम्पल ड्रॉपडाऊन मधली लिस्ट प्रत्येक वेळेला चेंज होणार आहे, बरोबर ना अंजली? मी एकदा सिटी दाखवलं, एकदा स्टेट दाखवलं, तर त्याच्यातलं चेंज काय होतंय, तर डेटा जे आहे तो चेंज होतोय, बरोबर? हो. हा. सो त्याच्यामुळे मला तिथे लिस्ट हा प्रॉप लागते. पण जर तो डेटा सेमच दाखवायचा असेल तर मी त्याला प्रॉप म्हणून पास करेल का? तुम्ही त्याच्या आतमध्येच लिहिन ना. फॉर एक्झाम्पल नेहमीच हा ड्रॉपडाऊनला सिटी दाखवणार असतं, मी त्याच्या आतमध्येच ती सिटीची ड्रॉपडाऊन जो डेटा आहे तो आतमध्येच पॉप्युलेट करेन, बाहेरून कशाला, पेजनी कशाला बघायला पाहिजे त्याला. हे समजले का अंकिता? प्रॉप कधी लागते? हो सर. ज्या वेळेला तो कॉम्पोनंट दुसरीकडे यूज करताना जर काही चेंज होणार असेल तर प्रॉप लागते, नाही तर लागत नाही. कारण ड्रॉपडाऊन जर तुम्ही कॉम्पोनंट बघायला गेलात मटेरियल, त्याच्याकडे 100 प्रॉप्स ऑलरेडी आहेत. पण आपण जेव्हा ऍप्लिकेशन मध्ये त्या दुसऱ्या ठिकाणी वापरायला जाऊ तेव्हा जो व्हेरिएशन आहे तो आपण एक कॉम्पोनंट डिफाईन करू याला ते प्रॉप्स म्हणून जायला पाहिजे, नाही तर नाही जायला पाहिजे. राईट. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सर्चेबल जेव्हा म्हणता तर तो टाईप करतो, जेव्हा तो टाईप करतो तर ती प्रॉप तुम्हाला दिसणार नाही तिथे, तो ऑटोमॅटिकली इंटरनली शोधतो. बघा तुम्ही सर्चेबल ड्रॉपडाऊनला जशी टेक्स्ट फील्ड मध्ये आपण एखादा टाईप करताना जो व्हॅल्यू आणि ऑन चेंज देतो ते तुम्हाला सर्चेबल मध्ये दिसणार नाही. याचा अर्थ काय आहे की जेवढ्या गोष्टी तुम्ही हाईड करू शकता तेवढं ह्या पेजला ते वापरणं सोपं जातं, हेच लक्षात घ्या. जर तुम्ही सगळेच फील्ड एक्सपोज करायला लागलात तर त्याला ते डिफाईन करता करता कंटाळा येणार आहे किंवा तो कन्फ्यूज होणार आहे. पण जर तुम्ही त्या सगळ्या जेवढ्या हाईड करू शकताय तेवढं ह्याला वापरायला सोपं जाणार आहे. सो नुसतेच प्रॉप्स नाही डिफाईन होत, प्रॉप्स अशी डिफाईन होतात की इथून तिथे वापरताना मला काय बदल लागणार आहे तो मी डिफाईन करतो.
जर तो बदल नसेल तर मी त्याला प्रॉप्स डिफाईन नाही करत, त्याच्या आतमध्येच मी ती बिहेवियर टाकतो. ओके, सो प्रॉप्स आर सिलेक्टेड व्हेरी केअरफुली, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पहिले रिक्वायरमेंट समजायला पाहिजे की सर्चेबल ड्रॉपडाऊन मध्ये मला ह्या 4 रिक्वायरमेंट आहेत, म्हणून मी प्रॉप्स पाठवतो. सो आपण ह्या दोन्ही साईडच्या लिस्टिंग केलेलं आहे. आता इम्पॉर्टंट आहे की यांचं इंटरॅक्शन जे होतं ते इंटरॅक्शन 2 प्रकारे होतं. एक असतं की पेज या कॉम्पोनंटला काय देतं, आणि दुसरं आहे की कॉम्पोनंट पेजला काय देतं. राईट, सो इथे हे सेपरेशन तुम्हाला करायला पाहिजे. काय म्हटलं मी, पेज कॉम्पोनंटला काय देणार आहे आणि कॉम्पोनंट पेजला काय देणार आहे. सो आत्तासाठी आपण सर्चेबल ड्रॉपडाऊन जो बघितला तर हा मटेरियलचा कॉम्पोनंट. सो ऑब्विसली पेज त्याला काय काय देणार आहे, तर लिस्ट देणार आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू पाठवणार आहे की पहिले काय दाखव, क्लिक फंक्शन देणार आहे की युजरचं इंटरॅक्शन त्याच्यावर होईल, आणि लेबल देणार आहे. पण सर्चेबल ड्रॉपडाऊन पेजला काय देणार आहे कोणाला माहिती आहे ते? ह्या कॉम्पोनंट कडून पेजला काय पाहिजे? ड्रॉप डाऊन. नाही नाही, ड्रॉपडाऊन तर दिसणार आहे स्क्रीनवर. हे बघा, ॲरे तुम्ही पाठवलात, त्याला लेबल पाठवलात ना, तसा ती त्याला पाहिजे आतमध्ये, पण तो पण काहीतरी देतोय तुम्हाला. काय देतोय सांगता येईल का? तो पेज तुम्हाला काय देतोय, सॉरी, तो कॉम्पोनंट पेजला काय देतोय? युजर इंटरॅक्शन. नाही, युजर इंटरॅक्शन कॉम्पोनंटवर होते. फॉर एक्झाम्पल मी ड्रॉपडाऊनला क्लिक केलं तर लिस्ट मोठी होते ना, ते त्याच्या आतमध्येच होतं. त्याच्यातून ह्या पेजला काहीच मिळत नाही. म्हणजे मी स्क्रीनवर काय दिसतं ते नाही बघत आहे. तुम्हाला जर हे व्हिज्युअलाइज झालं की मी त्याला ॲरे पाठवला त्याच्या आतमध्ये, सो त्या प्रकारचा हा पेजला काय पाठवतो. सो कॉम्पोनंट जो आहे, याला लिस्ट मिळाली, लेबल मिळाला, क्लिक इव्हेंट मिळाला, आणि डिफॉल्ट व्हॅल्यू पण पाठवले. पण यांनी काय दिलं, जेव्हा क्लिक फंक्शन क्लिक केलं युजरनी, तेव्हा त्यांनी डिफॉल्ट व्हॅल्यू ह्या साईडला पास केली. हे समजून घ्या, कारण ती स्टोर कुठे केली आपण, स्टेट व्हेरिएबल मध्ये. सो ही व्हॅल्यू कॉम्पोनंटने त्याला दिली, राईट, आणि ती व्हॅल्यू कॉम्पोनंट फक्त आणि फक्त इव्हेंटच्या फॉर्मॅटमध्ये देऊ शकतो. इव्हेंटच्या आतमध्ये ब्रॅकेटमध्ये जो व्हॅल्यू येते ना, त्या फॉर्मॅटमध्ये देऊ शकतो. सो हे आतमध्ये नाहीये, हे आपण पास करतो. ओके, सो बेसिकली मला कॉम्पोनंट कडनं काय पाहिजे, एक स्टेट व्हेरिएबल. सपोज मी सिटी सिलेक्ट केलं तर त्याचा मला आयडी जो आहे तो पाहिजे पेजला. अंकिता, ह्या सिटीचा जो आयडी मला ड्रॉपडाऊन मधून मिळालाय त्याचा यूज मी कुठे करणार आहे? आपण आता एवढे पेज लिहिलेत ना, तर जर मला ड्रॉपडाऊनच्या क्लिकवर एखादी सिटी मिळाली, क्लिक केलं म्हणून युजरने, तर त्याचं काय करतो आपण, त्या आयडीचं काय करतो? हा, ते आयडी भेटली आपलं, आपण ते सेट करतो, म्हणजे आपल्या ड्रॉप डाऊन मध्ये ते विजिबल होईल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर. नाही, बघायसाठी तो काम नाही करत, त्याचा काहीतरी सेट यूज आहे. करणं. क्लिक इव्हेंट वरती क्लिक केल्यानंतर आपलं स्टेट क्लिक इव्हेंट आपलं स्टेट बरोबर आहे, व्हेरिएबल सेट करतं. ठीक आहे, स्टेट ते व्हेरिएबल म्हणजे आलं, पण त्या स्टेट व्हेरिएबलचा यूज कुठे होतो हे डिस्कस केलं आपण. म्हणजे स्क्रीनवर ड्रॉपडाऊन दिलाय, हम्म. त्यालाच आपण डेटा पाठवला. मग जर युजरने एखाद्या ड्रॉपडाऊन सिलेक्ट केलं तर त्याचा यूज काय करतो आपण? युजरला का म्हणतो सिलेक्ट करून दे मला?
मी जर इथे क्लास सिलेक्ट केलं आणि मी इथे डिव्हिजन सिलेक्ट केलं तर ह्या दोन आयडीजचा मी काय करतो सुशांत? डिपेंडन्सीज क्रिएट करतात तिथे. जेव्हा आपण हम्म, स्टँडर्ड सिलेक्ट करतो तेव्हा ती स्टँडर्ड आय डी आपण पास करतो हम्म. डिव्हिजनच्या युज मध्ये, त्या ब्रॅकेटमध्ये त्याची म्हणजे स्टेट व्हेरिएबल स्टँडर्डचं. डिपेंडन्सी देऊन काय करतो? फॉर एक्झाम्पल स्टँडर्डची डिपेंडन्सीचं पुढं काय उपयोग आहे? त्याचा आयडी कुठेतरी वापरला जातो ना हो, डिपेंडन्सी स्टँडर्डचा मध्ये. जो आय डी आपण सिलेक्ट केलाय तो आय डी डिव्हिजनला पास होतो आणि डिव्हिजनला पास नाही होत. त्या डिव्हिजनला पास नाही होत. डिव्हिजनच्या युज मध्ये आपण स्टँडर्डची डिपेंडन्सीज देतो. सो आपल्याला डिव्हिजनचा यूज इफेक्ट नसतो. पेजवरती जी लिस्ट शो करायची ना ते स्टँडर्ड रिलेटेड करायची असं. नाही नाही, आता स्टँडर्ड म्हटलं तर मी ह्या एपीआय ला स्टँडर्ड नाही पाठवलेलं. मी स्टँडर्ड सिलेक्ट केलं की काय पॉप्युलेट होतं? डिव्हिजन. तर डिव्हिजन पॉप्युलेट कसा होतो? यूज इफेक्ट डिपेंडन्सी मध्ये दिला ठीक आहे, पण त्या आयडीचा मेन यूज काय आहे की ह्या आयडी साठी मला डिव्हिजन्स घेऊन ये. सो मला तो आयडी जो आहे तो बॉडी मध्ये पास करायला लागतो. बरोबर आहे ना? जर मी याचा आयडी बॉडी मध्ये पास, स्टँडर्डचं डिव्हिजन आणायचं आहे. नाही सर. सो यूज इफेक्ट मध्ये डिपेंडन्सी का दिली? डिपेंडन्सीचा पर्पज हे आहे की जोपर्यंत माझ्याकडे डेटा नाही तोपर्यंत मी एपीआय नाही कॉल करू शकत, हा त्याचा अर्थ आहे. पण त्याचा पर्पज काय आहे? स्टँडर्ड आयडीचा पर्पज आहे की मला डिव्हिजनचा डेटा आणण्यासाठी मला जो काही युजरने स्टँडर्ड सिलेक्ट केला तो मला एपीआय मध्ये पास करायचा आहे. Send data for API from 3 places: session storage, local storage, user interaction stored in state variable. अंकिता आठवलं का? हो सर. मग हेच तर विचारलं ना मी, हा, की तर स्टेट युजरने क्लिक व्हेरिएबल जो केल्यावर वापरलाय तो मला एपीआय ला पास करावा लागतो, कारण एपीआय त्या बेसिसवर पुढचा डेटा घेऊन येणार आहे. किंवा मी जर इथे सिलेक्ट केलं तर हे पण स्टेट व्हेरिएबल मध्ये सेट होतं आणि हा डेटा सेव्ह केला की मला हा डेटा सेव्ह मध्ये पास करायचा आहे. किंवा मी जर ह्या ऍड्रेसला क्लिक केलं आणि नेक्स्ट पेजला गेलो तर ह्याच रोचा डेटा मला पुढच्या पेजवर वापरायचा आहे. समजलंय का मी काय म्हणतोय? सो जी युजरची इंटरॅक्शन आहे ती आपण कुठं वापरतोय? एक तर नॅव्हिगेशनला वापरतो किंवा एपीआय ला कॉल करायला वापरतो, राईट? सो तो स्टेट व्हेरिएबल स्टोअर केला ना, त्याचा यूज तुम्हाला कळायला पाहिजे. सो आपण डेटा ड्रिव्हन ऍप्लिकेशन मध्ये मॅक्सिमम टाइम हा जो डेटा स्टोअर केलाय तो आपल्याला एपीआय ला पाठवायला लागतो. दोन कारणासाठी: एक तर त्याच्या बेसिसवर आपण दुसरा डेटा आणतो किंवा जो काही डेटा युजरने दिलाय तो आपल्याला स्टोअर करायला लागतो. अंजली समजले का की आपण कॉम्पोनंट कडनं घेतलेला डेटा कुठे वापरतोय? हो समजलं. सुशांत? सुशांत कळालंय का? येस सर. सो प्रॉप्स इज अ डेटा, जसं ॲरे, लेबल, राईट, हे पास करतो आपण. आपण क्लिक फंक्शन पास नाही करत. क्लिक फंक्शन तुम्हाला रिटर्न येतं कॉम्पोनंट कडनं आणि तो येताना तुम्हाला काही डेटा पास करू शकतो. हे समजून घ्या. जर त्याला काही डेटा पास नसेल करायचा तर त्या इव्हेंटला आपण इकडे क्रिएट नाही करत. फॉर एक्झाम्पल, सर्चेबल ड्रॉपडाऊन मध्ये मी काहीतरी टाईप केला, हा इव्हेंट आहे जो टेक्स्ट फील्ड मध्ये ऑन चेंज मध्ये आपण वापरतो. तुम्ही टेक्स्ट फील्ड त्याशिवाय लिहू शकत नाही. पण सर्चेबल ड्रॉपडाऊन मध्ये ऑन चेंज इव्हेंट बघितलाय का तुम्ही? नाही बघितला.
कारण ऑन चेंजवर त्याला काहीच इकडे पास नाही करायचं आहे, हे समजून घ्या. त्याला फक्त युजरच्या क्लिकवर इथे डेटा पास करायचा आणि ती म्हणजे ती व्हॅल्यू. अंजली एक्सप्लेन कर मी काय म्हटलं. जेव्हा आपल्याला जे आपण कंपोनंट मध्ये ऑन चेंज इव्हेंट राईट करतो त्याच्यानं आपल्याला म्हणजे युजरला काय नको आहे, त्याला काय पाहिजे की जेव्हा आपण त्याच्यावर क्लिक करतो त्याची व्हॅल्यू त्या पेजला पास झाली पाहिजे, जेणेकरून आपण ती यूज करू शकू. कारण असे तुम्हाला खूप सारे कॉम्पोनंट भेटतील की ज्याच्यामध्ये खूप सारे इव्हेंट्स आहेत, पण ते इव्हेंट्स आपण पेजमध्ये यूज नाही करत. सो जोपर्यंत तुम्हाला प्रॉप्स कसे शोधायचे हे कळत नाही तोपर्यंत आत्ता जे डिस्कशन चालू आहे ना ते चालू राहणार आहे. सो सर्वात पहिले तर तुम्हाला रिक्वायरमेंट क्लिअर पाहिजे. जोपर्यंत रिक्वायरमेंट क्लिअर नाही की मला ह्या कॉम्पोनंट मधनं काय पाहिजे, तोपर्यंत तुम्ही त्याचे प्रॉप्स डिफाईन करू शकत नाही. आणखी तर समजलंय मी काय बोलतोय. हो सर. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे इन कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितले, डेटा जो आहे तो पेज कडून कॉम्पोनंटला जातो. कॉम्पोनंट तुम्हाला इव्हेंट्स देतो ज्याच्यामध्ये डेटा येतो. तुम्हाला डायरेक्ट डेटा कॉम्पोनंट मधनं इकडे येणार दिसणारच नाही. समजले का मी काय म्हणतोय. तुम्ही कुठला पण कॉम्पोनंट चेक करा, कुठला पण मटेरियल लिहायचा, कधीच कुठला कॉम्पोनंट डायरेक्टली डेटा देत नाही. कम्स ओनली इन द इव्हेंट. हे कळालंय का. हो सर. हो सर. ओके ठीक आहे. सो आता जर आपण याच्याकडे बघितलं तर याच्यात पण हेच आहे. कारण आतमध्ये काय आहे ते विसरून जा. जेव्हा मला ही लिस्ट दाखवायची आहे तर ऑब्विसली मला पहिले पेज लोडला एपीआय कॉल करायला लागेल, डेटा स्क्रीनवर आणायला लागेल, इथे युजर इंटरॅक्शन रिटेन करायचे म्हणून स्टेट व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागेल. जर मला काही रोज सिलेक्टेड दाखवायचे असेल तर डिपेंडन्सी वर डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायला लागली असती. क्लिक फंक्शन दिलंय त्याच्या बेसिसवर इथून मला डेटा येतो कॉम्पोनंट कडनं पेजला आणि तो मी त्याला ऍज अ प्रॉप परत पास करतो. हा कॉम्पोनंट जर बघितला तर सेम तुम्हाला ड्रॉपडाऊनचा कोड दिसेल. सो पेज मध्ये जो कोड आहे तो हाच असतो, हे लक्षात घ्या. तर कॉम्पोनंटच्या आतमध्ये काय असेल तर मला एक्सपेक्टेशन आहे की मला ही लिस्ट दिसायला पाहिजे, राईट. मला त्यातले मल्टिपल सिलेक्शन व्हायला पाहिजे. इथे जसं 1 होतं तिथं मल्टिपल सिलेक्शन व्हायला पाहिजे. जेव्हा युजर क्लिक करेल तर ती व्हॅल्यू त्याला पास झाली पाहिजे, ती सेट व्हायला पाहिजे आणि लास्टली ह्या कुणाचा आहे हे कळायला पाहिजे. सो मी जरी ड्रॉपडाऊन वरून ह्या पेजला आलो तरी माझी कुठलीच कन्सेप्ट चेंज नाही होत आहे. पण ही कन्सेप्ट एवढीशी शिकायला आपण रिॲक्ट मध्ये 6-6 महिने घालवलेले बघितले, ते पण हुशार लोकांचे. आमच्याकडे खूप चांगला डेव्हलपर होता प्रबोध म्हणून, 6 महिने नाही कळालं त्याला काही, पण वर्षापर्यंत तो माझा बेस्ट डेव्हलपर झाला होता त्यावेळेस. पण कन्सेप्ट याच्या पुढे काही नाहीये. जर तुम्ही कुठला पण पेज घेतला तर तुम्हाला हे गोष्टी कळाल्या की रिॲक्ट मध्ये एवढाच कोड लागणार आहे. कॉम्पोनंट मध्ये तुम्हाला लायब्ररी यूज करता येणार आहे मटेरियल लिहायची, म्हणून मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लावतो की तो कोड कॉपी पेस्ट करून रन करा, डोकंच चालवायचं नाही, पण ते प्रॉप समजून घ्या. आणि लास्ट जे हे कॉम्बिनेशन आहे की मला जर एखाद्या कॉम्पोनंट कडनं बिहेवियर एक्सपेक्टेड आहे, कारण आपण काय डायरेक्ट मटेरियलचे कॉम्पोनंट करून नाही काम करू शकत. फॉर एक्झाम्पल हा मटेरियलचा कॉम्पोनंट नाही, हा मी केलेला कस्टम कॉम्पोनंट आहे. त्याच्यात मटेरियलचा कॉम्पोनंट कुठला यूज झाला, टायपोग्राफी यूज झालं, चेकबॉक्स यूज झालं, बरोबर. तर त्याचे कॉम्पोनंट बघून मला एक कॉम्पोनंट लिहायला लागणार आहे आणि ते कॉम्पोनंटचे बिहेवियर जर मी डिफाईन केले तर मी त्याला प्रॉप्स डिफाईन करणार आहे. प्रॉप्स मध्ये तो पाहिजे तसा बिहेव करेल. आणि प्रॉप्स काय असतात तर ह्या 2 प्रकारचे प्रॉप्स असतात. मला नेहमी बघायचं आहे की मला पेज मध्ये काय पाहिजे, कारण जर मला पेज मध्ये जी इन्फॉर्मेशन नको आहे ती मी घेणार नाही, राईट. जसं सर्चेबल ड्रॉपडाऊन मध्ये जेव्हा तो युजर टाईप करतो त्या पेजला काहीच नको असतो जोपर्यंत युजर एखाद्या ह्याला गोष्टीला क्लिक करत नाही.
जोपर्यंत तो एखाद्या गोष्टीला क्लिक करत नाही तोपर्यंत त्याला नको असं, म्हणून तुम्हाला सर्चेबल ड्रॉपडाऊन मध्ये इव्हेंट ऑन चेंजचा दिसत नाही, आणि जेव्हा तो क्लिक करतो तो इव्हेंट वापरला जातो, कारण ती व्हॅल्यू त्याला पेजवर पाहिजे असते API ला पाठवायला, तेव्हा डिव्हिजन पॉप्युलेट होतोय. सो डिपेंडन्सी हे रिॲक्टचा पार्ट आहे. मी तुम्हाला प्रॉप्स शिकवतोय, तिथे ते नाहीये. कळालं का अंजली? हो सर. येस सर. ओके, गुड. राईट. सो मी तुम्हाला आता परत सिम्प्लिफाय करून सांगतोय की याला पण तेच पाहिजे जे ड्रॉपडाऊनला पाहिजे, फक्त या केसमध्ये एक व्हॅल्यू कामाची नाहीये, आणि त्याची आपण कन्सेप्ट शिकलो की यूज सिलेक्टर अख्खाच्या अख्खा मी स्टेट व्हेरिएबल टाकतो, कारण त्या यूज सिलेक्टर मध्ये मल्टिपल रोज आहेत. त्या मल्टिपल रोज मध्ये मी एक व्हेरिएबल वापरतो इज ऍक्टिव्ह मॅक्सिमम टाइम, पण आता आपल्याला इथे API मध्ये इज सिलेक्टेड आलाय, सो ती फील्ड वापरली मी, आणि जिथे जिथे इज सिलेक्टेड ट्रू आहे तिथे चेकबॉक्स दाखवायचं काम हे कॉम्पोनंट करणार आहे, पण मला त्याला सांगावं लागेल की चेक्ड इक्वल टू इज सिलेक्टेड. ते सांगितलं की तो ऑटोमॅटिकली चेक करणार. सो जरी मी काल तुम्हाला कोड एक्सप्लेन केला असेल तरी मी तो कोड हेच आहे हे समजून घ्या. आता प्रॉप्स पाठवताना अगोदर ॲरे ड्रॉपडाऊन मध्ये ॲरे आणि डिफॉल्ट व्हॅल्यू वेगळे होते, पण ह्या कॉम्पोनंटला पाठवताना ॲरे मध्येच डिफॉल्ट व्हॅल्यू आहे, कारण याच्याबरोबर इज सिलेक्टेड जातोय, आणि हा इज सिलेक्टेड क्लिक फंक्शन मध्ये कसा येतो, अख्खाच्या अख्खा ॲरो येतो, फक्त तोच इज सिलेक्टेड चेंज होतो जिथे युजरनी क्लिक केलंय. हे समजून घ्या. जर मी सिंगल चेकबॉक्स दिला तर तुमचं अगोदरचे कन्सेप्ट बरोबर आहेत, पण जेव्हा मल्टिपल सिलेक्शन येतं त्यावेळेला युजरनी क्लिक केल्यावर मला सिंगल व्हॅल्यू नाही येत, मला अख्खाच्या अख्खा ॲरे येतो ज्याच्यामध्ये इज सिलेक्टेडची व्हॅल्यू त्या स्पेसिफिक रोची चेंज झालेली असते. राईट. सो ज्यावेळेला आपण अशा गोष्टी करतो त्या डिफॉल्ट व्हॅल्यू ही कन्सेप्ट जाते, ॲरे मध्येच सगळं असतं, पण तो ॲरे जो आहे तो तुमचा स्टेट व्हेरिएबल असणं कंपल्सरी आहे, आणि युजर इंटरॅक्शन फक्त आणि फक्त स्टेट व्हेरिएबलवर राहतं. तो ही कन्सेप्ट तुम्हाला ऍब्झॉर्ब करायची की जेव्हा पण यूज सिलेक्टर येईल किंवा कुठला डेटा असेल तो जर तुम्ही एखाद्या कॉम्पोनंटला पाठवताय आणि तो डेटा कॉम्पोनंट मध्ये चेंज होणार असेल तर तो पाठवताना तुम्हाला स्टेट व्हेरिएबल मध्ये सेट करून पाठवावं लागेल, नाही तर तुम्हाला जे काही कॉम्पोनंट चेंज करून देतोय तो तुम्हाला यूज नाही करता येणार. ओके. सो काल आपण हे शिकलो, मी परत तुम्हाला कोड दाखवतो जो लिहिला होता, पण हे आपले कन्सेप्ट तेच आहेत, मला हे दाखवायचं होतं. ओके. ओके. सो पहिले तर या स्टेप्स दाखवतो मी. पेज लोड, गेट डेटा टू पेज, या दाखवतो. तो हा डेटा टेबल आहे, त्याला हा डेटा आलाय. सो हा बघा, हा स्टेट व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, पण हा स्टेट व्हेरिएबल कुठून आला तर त्याला कुठेतरी सेट झाला असेल इथे, म्हणजे हा माझा यूज सिलेक्टर आहे. सो यूज सिलेक्टर कुठून आला तर कुठेतरी यूज इफेक्ट मध्ये हे कॉल केला असेल. सो पेज लोडला जेव्हा कॉल होतो याचा अर्थ यूज इफेक्ट एम्प्टी ब्रॅकेट मध्ये मी अजून एक डेटा कॉल केला. अगोदर आपण हे डिस्कस केलं होतं. सो मी आता अजून एक कॉल केला गेट फील्ड डेटा. सो ही जी लिस्ट आहे ही लिस्ट दाखवण्यासाठी सर्वात पहिले मी पेज लोडला API कॉल केला, तो हा कोड आहे. अंकिता कळतंय? हो सर. पेज लोड केल्यानंतर जो डेटा आहे तो यूज सिलेक्टर मध्ये आणला, म्हणजे मी तुम्हाला यूज सिलेक्टर दाखवला. स्टेट व्हेरिएबल डिक्लेअर केलं. इथे डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची गरज नाही, कारण त्याला बाय डिफॉल्ट काही दाखवायचं नाहीये, पण आपण आता जी कन्सेप्ट सांगितली की ह्या ॲरे मधनं इज सिलेक्टेड आणि डिफॉल्ट व्हॅल्यू वेगळं नाही येणार आहे, एकत्रच येणार आहे, म्हणून आपण ह्या यूज सिलेक्टरला
ह्या स्टेट व्हेरिएबल सेट केलं. कधी सेट केलं? जेव्हा पहिले यूज सिलेक्टर पॉप्युलेट व्हायला पाहिजे. ती झाली डिपेंडन्सी. तो पॉप्युलेट झाला की स्टेट व्हेरिएबल सेट केलं. क्लिक फंक्शन लिहिलंय मी. हा क्लिक फंक्शन आहे. त्याच्यात स्टेट व्हेरिएबल सेट झाला. हा जो आतला कोड आहे तो कॉम्पोनंट मधनं आला असता, पण आपला हा जो कॉम्पोनंट आहे हा रियुजेबल कॉम्पोनंट आहे. त्याचं वेगळं पर्पज आहे. म्हणून यांनी न पाठवता मला इथेच तो लॉजिक लिहायला लागलं. बट मी पण असे कॉम्पोनंट लिहिले ज्याचे कॉम्पोनंट मधनच व्हॅल्यू यायची. म्हणजे जसं सर्चेबल ड्रॉपडाऊन मध्ये व्हॅल्यू आली की मी डायरेक्टली इथे सेट करायचो. पण इथे या केसमध्ये हा वेगळा रियुजेबल कॉम्पोनंट असल्यामुळे मला त्यातनं एक रो घेऊन त्याचे शोधून मग त्याची व्हॅल्यू चेंज करून असा एवढा कोड लिहायला लागला. एक्सपेक्टेड हे आहे की या कॉम्पोनंटची जी व्हॅल्यू पाठवली ती मला सेट करता आली पाहिजे. सो हा आपला क्लिक फंक्शन. आणि लास्ट ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला प्रॉप्स म्हणून पाठवल्या. सो ते आपण पाठवतो कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये. आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला चेक फील्ड पण पाठवलंय आणि डेटा पण पाठवतो. राईट. सो ह्याच स्टेप्स फॉलो केले. बरोबर. आता याच्यामध्ये अजून कॉम्प्लेक्सिटी काय आली की अजून एक हेडर मध्ये आपल्याला पाहिजे. सो म्हणून मला कॉलम्स डिफाईन करताना हेडर रेंडर करायला लागला. जसा सेल रेंडर करतो. रेंडर म्हणजे काय? या केसमध्ये काहीच रेंडर होत नाही. जी काही टेक्स्ट फील्ड असेल ती दिसते. ह्या केसमध्ये जी काही असेल फील्ड ती दिसते. सो हा स्ट्रेट फॉरवर्ड कोड आहे. पण जेव्हा एखाद्या कॉलम मध्ये मला चेकबॉक्स असा कॉम्पोनंट दाखवायचा असेल तर मला तो कॉम्पोनंट मेन्शन करावा लागतो या प्रकारे रेंडर सेलमध्ये. सो जसं मी एखादा सेल रेंडर करण्यासाठी त्याच्यामध्ये रेंडर सेल लिहिला तसं मला हेडर पण रेंडर करायचं आहे. कारण हेडर मध्ये पण मला साधी टेक्स्ट फील्ड नाही दाखवायची, मला चेकबॉक्स दाखवायचा आहे. सो रेंडर हेडर. आणि म्हणून हा इथे चेकबॉक्स आला. अगेन त्याला केलं म्हणून आपल्याला एक फंक्शन लागलं. तो पण स्टेट व्हेरिएबल सेट करतो. जसं मगाशी एक स्टेट व्हेरिएबल. फक्त आता याच्यात सगळे व्हॅल्यूज चेंज होणार आहेत. एखाद्या स्पेसिफिक रोला नाही, म्हणून त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे. सो ही स्लाइड मी शेअर करतो. हे समजून घ्या. प्रॉप्स म्हणजे डेटा येतो आणि इव्हेंट्स म्हणजे डेटा घेऊन येणार आहे. आणि सगळे इव्हेंट एक्सपोज होत नाहीत. लास्टली प्रॉप्स कसे डिफाईन होतात? पहिले तुम्हाला त्याची बिहेवियर डिफाईन करायची आणि ती बिहेवियर फुलफिल व्हायला मग प्रॉप्स डिफाईन करायचे. राईट. सो हे तुमचं रिॲक्ट एवढंच आहे. याच्या पलीकडे तुम्हाला मटेरियल युआय मध्ये जाऊन त्याचे सगळे युआय कॉम्पोनेंट समजून घ्यायचे. ते समजून घेतले आणि एवढा तुम्हाला स्लाइड कळाली का झालं तुमचं रिॲक्ट. ओके. आणि प्रत्येकाबरोबर जेव्हा माझा रिव्ह्यू होतो तेव्हा मी तुम्हाला ह्याच टर्म्स मध्ये तुमचा पेज एक्सप्लेन करणार. ओके. कॉम्प्लेक्सिटी काय होते की साधा चेकबॉक्स जो आपण मटेरियल शिकलो त्याच्याऐवजी मला हा अख्खा कॉम्पोनेंट कसा तयार करायचा आहे हे तुम्हाला शिकायचं आहे, जे मी तुम्हाला शिकवणार. व्हेरी व्हेरी सिम्पल. पण त्याच्या आधी तुमचे हे सगळे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके. सो आज इथे स्टॉप करू. मी तुम्हाला परत तोच कॉम्पोनेंट आज परत शिकवलंय. ओके. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड आपले कन्सेप्ट काय काय आहेत. ओके. काही क्वेश्चन्स आहेत का? विचारा. सुशांत, अंजली, अंकिता, काही क्वेश्चन्स आहेत? नाही सर. नाही सर. सो कॉम्पोनेंट जो आहे तो इव्हेंटच्या फॉर्मॅट मध्ये डेटा रिटर्न करतो, हे कळालंय का? हो सर. Yes, sir. हो सर. आणि ते लक्षात राहण्यासाठी म्हणून एकच कोड लक्षात ठेवायचा, ड्रॉपडाऊनचा. बस. क्लिक मध्ये व्हॅल्यू होती ती मी स्टेट व्हेरिएबल सेट करतो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही कुठलं पण कॉम्प्लेक्स कॉम्पोनेंट लिहू शकता. आणि त्याचे एक्झाम्पल आपण रिअल पेज मधनं बघणार आहोत. म्हणजे आता जो तुम्हाला कोड दाखवलाय तो अंकिताचा वर्किंग कोड आहे. 100% वर्किंग कोड आहे. आता तिला मी ते कोड पण दिलंय, आपण एक्सप्लेन पण केलंय, दोनदा रिव्हिजन पण केलंय. सो एक्सपेक्टेड आहे की अंकिता ह्या पेजला पटापट पूर्ण करेल. हो सर. राईट.
पण ते कुणाच्याही हेल्प न शिवाय, कारण तुम्हाला हेल्प फक्त माझी घ्यायची आहे. आणि हेल्प कशी घ्यायची, मी तुमच्या रिव्ह्यूला येणार त्यावेळेला तुम्ही हेल्प घ्यायची. त्याशिवाय कुणीही कुणाशी इंटरॅक्शन नाही करायचंय. कारण सोल्युशन मिळतील, मी ज्या प्रकारे तुम्हाला थिंक करायला लावतो तसं तुम्हाला थिंक करायला कोणी लावणार नाहीये. ओके, दोन गोष्टींमध्ये फरक आहे. सुशांत क्लिअर आहे? येस सर. जरी तू फर्स्ट टाइम काम करत असशील, स्ट्रगल झालं तरी सुद्धा हेल्प नाही घ्यायची आहे. कारण हेल्प घ्यायचं असतं तर तुला मी लाईव्ह प्रोजेक्टवर नाही टाकणार, हे समजून घे. येस सर. ओके, अंकिता रेकॉर्डिंग शेअर करशील आणि